श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात जर तुम्हाला खरोखर सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर स्वभाव थोडा चाणक्षपणा किंवा चालक असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण भावनेच्या भरात वाहून जातो आणि कोणावरही सहज विश्वास ठेवतो, पण हेच आपल्या दुःखाचं मुख्य कारण ठरतं. खरं तर मन हे नेहमी मोहात पडतं, पण डोकं आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतं. म्हणूनच कोणत्याही महत्वाच्या वळणावर निर्णय घेताना भावनांना बाजूला सारून बुद्धीचा वापर करायला शिका. जेव्हा तुम्ही भावनेपेक्षा तर्कावर आधारित निर्णय घेता तेव्हा पश्चातापाची वेळ कमी येते. यासोबतच आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना इतरांच्या आयुष्यात राजकारण करण्यात रस असतो. ही लोक कधी गोड बोलून तर कधी सहानुभूती मिळून तुमच्या आयुष्यात विष कालवण्याचं काम करतात. अशा लोकांपासून स्वतःला सुरक्षित अंतर ठेवून लांब ठेवणं हाच मानसिक शांततेचा एकमेव मार्ग आहे. तुमचं खाजगी आयुष्य सर्वांसाठी खुलं पुस्तक न ठेवता ते फक्त विश्वासू लोकांसाठीच मर्यादित ठेवा. लक्षात ठेवा, जगात वावरताना तुम्ही किती प्रामाणिक आहात यापेक्षा तुम्ही किती सावध आहात याला जास्त महत्व असतं. लोकांशी वागताना मर्यादा पाळा. कोणालाही स्वतःचा वापर करून घेण्याची संधी देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेता आणि बाह्य राजकारणाकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही परवानगीशिवाय आनंदी राहता येतं. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, बुद्धीला प्राधान्य द्या आणि अनावश्यक लोकांपासून दूर राहून स्वतःचं एक शांत जग निर्माण करा. हेच खऱ्या सुखी जीवनाचं सूत्र आहे. मित्रांनो, आजच्या या जगात जर तुम्हाला तुमची जागा टिकून ठेवायची असेल आणि मनापासून आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. इथे सरळ माणसाला जग फसवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच थोडं चालाक बनायला शिका. चालाक बनणं म्हणजे कोणाचं वाईट करणं नाही, तर स्वतःचं वाईट होऊ न देणं होय. आपण अनेकदा आयुष्यातले मोठे निर्णय घेताना मनाचा ऐकतो, भावनेच्या आहारी जातो आणि तिथेच आपली पहिली चूक होते. मन हे नेहमी सोपा आणि सुखद वाटणारा मार्ग निवडतं, पण तो मार्ग भविष्यात आपल्याला खड्ड्यात नेणारा असू शकतो. त्यामुळे आयुष्यात जेव्हा कधी कठीण प्रसंग येईल तेव्हा भावनांना थोडा वेळ बाजूला ठेवा आणि शांत डोक्याने विचार करा. डोकं तुम्हाला तो मार्ग दाखवेल जो कदाचित सुरुवातीला कठीण वाटेल, पण तोच तुम्हाला यशापर्यंत नेईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला वावर. आपल्या अवतीभोवती अशी काही लोक असतात ज्यांचं आयुष्य इतरांच्या आघारात राजकारण करण्यावर चालतं. हे लोक कधी गोड बोलून तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल विष काढतील किंवा तुमच्या खाजगी गोष्टी जाणून घेऊन त्याचा वापर तुमच्याच विरोधात करतील, हे तुम्हाला समजणारही नाही. अशा राजकारणी लोकांपासून जितकं लांब राहाल तितकं तुमचं आयुष्य सुंदर होईल. लोकांशी नक्कीच चांगलं वागा, पण कोणालाही तुमच्या आयुष्याची रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेऊ देऊ नका. तुमचे स्वप्न काय आहे, तुमचे प्लॅन्स काय आहेत हे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जगाला सांगू नका. आजच्या जगात तुमची किंमत तुमच्या स्वभावापेक्षा तुमच्या यशावर ठरते आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवहारी व्हावं लागेल. जे लोक तुम्हाला गृहीत धरतात किंवा तुमच्या भावनांचा खेळ करतात त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्याची ताकद ठेवा. लक्षात ठेवा, कोणाशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा अशा लोकांपासून शांतपणे लांब जाणं हीच खरी बुद्धिमानी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, लोकांच्या फालतू चर्चेकडे दुर्लक्ष करता आणि प्रत्येक निर्णय बुद्धीच्या जोरावर घेता, तेव्हा तुम्हाला आनंदी राहण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगासोबत चालायचं असेल तर जगाच्या 2 पावले पुढे विचार करायला शिका, तरच तुम्ही या गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करू शकाल. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जग तुमच्याशी तसंच वागतं जसं तुम्ही स्वतःला त्यांच्या समोर सादर करता. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त साधे आणि भावनिक राहिलात तर लोक तुमचा पाया पुसण्यासारखा वापर केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर थोडं चाणक्य आणि चालक बनायला शिका. याचा अर्थ कोणाशी फसवणूक करणे असा नाही, तर स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड न करणे असा आहे. आपण अनेकदा ती व्यक्ती काय म्हणेल किंवा त्याला वाईट वाटेल या विचारात स्वतःचं नुकसान करून घेतो, पण लक्षात ठेवा, भावनाच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय तुम्हाला क्षणिक समाधान देईल, पण भविष्यात मात्र डोकेदुखीच ठरेल. आयुष्याचा लगाम मनाच्या नाही तर बुद्धीच्या हातात द्या. जिथे डोकं चालतं तिथे फसवणुकीला जागा उरत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आयुष्यातील लोकांची गर्दी. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना तुमच्या प्रगतीपेक्षा तुमच्या आयुष्यात काय गॅपसिंग चाललंय यात जास्त रस असतो. हे लोक तुमच्या आयुष्यात राजकारण आणतात, कान भरतात आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकतात. अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवणं हीच खरी चतुराई आहे. तुमच्या आयुष्यात कोण असावं आणि कोण नसावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुमचाच आहे. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मकता आणतात त्यांना कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय बाहेरचा रस्ता दाखवा. तुमची शांतता ही कोणाच्याही उपकारावर अवलंबून नसावी. सत्य तर हेच आहे की लोक तुमच्या यशाचे वाटेकरी व्हायला तयार असतात, पण संघर्षात मात्र तुम्ही एकटेच असतात. मग तो संघर्ष तुमचा एकट्याचा आहे तर त्याचे निर्णय तरी दुसऱ्याच्या सांगण्यावरून का घ्यायचे. व्यवहारी म्हणायला शिका. समोरचा व्यक्ती तुमच्याशी किती आदराने वागतोय त्यावरूनच त्याला तुमची वेळ आणि किंमत द्या. विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका आणि कोणालाही तुमच्या डोक्यावर चढू देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अटीवर जगता, लोकांशी गरजेपुरतच आणि सन्मानाने संबंध ठेवता,
आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकता तेव्हा आयुष्य आपोआप सोपं आणि आनंदी व्हायला लागतं. लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी जन्माला आलेला नाही, तर स्वतःचं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी आला आहात. त्यामुळे आता स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. मित्रांनो, कधी विचार केलाय का की तुमच्याच वाट्याला दुःख किंवा तणाव जास्त का येतो? त्याचं साधं कारण आहे, तुम्ही अजूनही जगाला तुमच्या नजरेतून बघताय, पण जग मात्र खूप पुढचा विचार करते. जर तुम्हाला खरोखर शांत आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आता स्वभावातला तो अति साधेपणा सोडा आणि थोडं चालक बनायला शिका. इथे चालक होणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर समोरच्याची चाल ओळखून स्वतःचा बचाव करणं आहे. आपण नेहमी चुका तिथेच करतो जिथे बुद्धी वापरायची असते आणि आपण काळजाचा विचार करतो. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी मागात पडतात, कारण भावना जो माणूस भावनेला बुद्धीच्या वर ठेवतो त्याला हे जग कधी सुखाने जगू देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात होणारी लोकांची लोडवर. आपल्या आजूबाजूला अशा लोकांची कमतरता नाही ज्यांना स्वतःच्या प्रगतीपेक्षा तुमच्या आयुष्यात काय चाललंय आणि तिथे कशी आग लावायची यात जास्त रस असतो. ही राजकारणी लोक कधी मित्र बनून येतील तर कधी नातेवाईक बनून, पण यांचं काम एकच असतं, तुमच्या मनात संभ्रम निर्माण करणं. अशा लोकांपासून स्वतःला इतकं लांब ठेवा की त्यांना तुमच्या आयुष्याची साधी बातमी लागणार नाही. तुमचं आयुष्य ही काही सार्वजनिक मालमत्ता नाही की कोणी यावं आणि तिथे आपली मत मांडून जावं. लोकांच्या गैरसुकीपासून आणि त्यांच्या राजकारणापासून स्वतःला तोडून घ्या. तुमची प्रायव्हसी हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे, हे विसरू नका. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला किती चांगलं वागलं तरी लोक त्यांच्या गरजेनुसारच तुमची किंमत करणार आहेत. मग विनाकारण कोणाला खुश करण्याचा प्रयत्न कशासाठी? कोणाच्याही दबावाखाली येऊ नका किंवा कोणाच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच करा, मग जगाला ते कडू वाटेल तरी चालेल. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे बोलायला लागता, चुकीच्या गोष्टींना विरोध करायला लागता आणि प्रॅक्टिकल होऊन विचार करता, तेव्हा लोक तुमच्यापासून लांब जातील हे नक्की. पण जी लोक तुमच्या सोबत राहतील ती खरी असतील आणि तुमचं मन शांत असेल. आयुष्य तुमचं आहे, निर्णय तुमचे आहेत. मग जगाला काय विचारताय? चाणक्य बना, सावध राहा आणि स्वतःच्या हातीवर जगून दाखवा. आयुष्यात एक कटू सत्य जितक्या लवकर स्वीकाराल तितके जास्त सुखी व्हाल. हे जग सरळ झाडाला आधी छाटतं आणि सरळ माणसाला आधी वापरतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागाल आणि जग तुमच्याशी चांगलं वागेल तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. आता वेळ आली आहे थोडं मॅनिप्युलेटिव्ह किंवा चालक बनण्याची. हे चालक बनणं म्हणजे कोणाचं नुकसान करणं नाही, तर स्वतःला कोणाचं खेळणं बनवून देणं आहे. अनेकदा आपण नात्याच्या गुंत्यात अडकून असे निर्णय घेतो जे आपल्याला आतून मारून टाकतात. आपण मनाचा मोठेपणा दाखवायला जातो आणि लोक आपल्याला वेळेत काढतात. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, जिथे फायदा तोटा आणि आयुष्याचा प्रश्न असेल तिथे भावनांना सुट्टी द्या आणि डोक्याला कामाला लावा. ज्या माणसाला भावनावर नियंत्रण मिळवून बुद्धीने चालता येतं त्याला हरवणं अशक्य असतं. अनेकदा आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी डोकेदुखी हे बाहेरचे लोक नसून आपल्या जवळचे राजकारणी लोक असतात. ही अशी माणसं आहेत जी तुमच्या समोर तुमची स्तुती करतील आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याच नावाचा बाजार करतील. या लोकांचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे माहिती. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी, तुमचे प्लॅन्स आणि तुमच्या कमकुवत बाजू जेव्हा अशा लोकांकडे उघड करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता. म्हणून लोकांपासून लांब राहायला शिका. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रवेश देऊ नका. तुमचं हसणं सगळ्यांसाठी असू द्या, पण तुमचं गुपित आणि तुमचे अश्रू फक्त तुमच्या स्वतःसाठी ठेवा. जेवढं कमी बोलाल आणि जेवढे जास्त लोकांपासून अलिप्त राहाल तितकं राजकारणाचे फासे तुमच्यावर उलटणार नाहीत. खरं सांगू का, लोक तुम्हाला तेव्हाच त्रास देऊ शकतात जेव्हा तुम्ही त्यांना तशी परवानगी देता. कोणाला तुमची इतकीही सवय देऊ नका की त्यांच्या जाण्याने किंवा त्यांच्या वागण्याने तुमचं आयुष्य थांबेल. स्वतःमध्ये इतकी ताकद निर्माण करा की तुम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. जेव्हा तुम्ही व्यावहारिक बनता, लोकांशी हिशोबात वागता आणि प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्याचे परिणाम मोजता, तेव्हा तुमचं आयुष्य आपोआप स्थितीत येतं. फालतू लोकांच्या वादात पडण्यापेक्षा आपल्या प्रगतीवर काम करणं हीच खरी चालाकी आहे. जगाला तुमची मवळ बाजू दाखवणं बंद करा आणि एक असा कणकर स्वभाव घडवा की कोणाची तुमच्याशी राजकारण करायची हिंमत होणार नाही. सुखी व्हायचं असेल तर आजच मनाचा दरवाजा बंद करा आणि बुद्धीचा प्रकाश चालू करा. तर मित्रांनो, सत्य शेवटी एकच सांगायचंय, हे जग एक रणांगण आहे आणि इथे कोणाला स्वतःचा स्वार्थी स्वतःच बनावं लागेल. भावना असणं चांगलं आहे, पण त्या भावनांना तुमची कमजोरी बनू देऊ नका. जेव्हा तुम्ही डोक्याने विचार करायला सुरुवात करता तेव्हा अर्ध्या समस्या तिथे संपतात आणि जेव्हा तुम्ही फालतू लोकांच्या राजकारणातून स्वतःला बाहेर काढता तेव्हा उरलेलं अर्ध आयुष्य आनंदी व्हायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला बदलू शकत नाही, पण स्वतःला नक्कीच बदलू शकता. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका, मग ते बरोबर असोत किंवा चुकीचे, किमान ते तुमचे तरी असतील. जर या व्हिडिओतल्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील आणि असं वाटत असेल की यामुळे तुमच्या विचारात थोडा जरी बदल झालाय तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यातला असा कोणता अनुभव आहे जिथे भावनापेक्षा डोक्याने घेतलेला निर्णय तुमच्या फायद्याचा ठरला, किंवा अशा राजकारणी लोकांपासून तुम्ही स्वतःला कसं वाचवाल?
मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडेल आणि अशाच रोखठोक वास्तववादी विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात आणि तुमचं आयुष्य मौल्यवान आहे. ते कोणासाठी वाया घालू नका. भेटूया पुढच्या अशाच एका पॉवरफुल व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चाणक्य बना. धन्यवाद.